राम राम शेतकरी बंधूंनो. तर आज आपण आलेलो आहोत एका केळीच्या प्लॉटमध्ये. तर तुमचा परिचय द्या. शिवराज दिगंबर गोरे, राहणार डिग्रस बुद्रुक, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. तर तुम्ही हे जे लावलेलं आहे रोप आहे का कंदाची लागवण आहे? कंद 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 आहे. तर हे कंद कुठले आहेत? परभणी कृषी विद्यापीठ, बरं बरं. परभणी. तर हे जे कंद आहे याला जे तुम्ही दरवर्षी लावता, तुमच्या गेल्या वर्षी केळी एक्सपोर्ट झाल्या होत्या. हो. किती गाड्या गेलत्या एक्सपोर्टला? 3 गाड्या. 3 गाड्या गेलत्या. तर तुम्ही दरवर्षी तुमच्या घरचंच काढून लावता? नाही नाही, आम्ही हेच कंद लावतो तर हे दरवर्षी. कंद कितवी वेळ आहे हिची? ही 4थी वेळेस. 4थी वेळेस लावलेलं आहे. तर याचे जे केळाची संख्या, केळाची साईज आहे, या पहिल्या फणीला केळाची संख्या किती आहे साधारणतः? 30, 32, 34 30-32 दरवर्षीच राहते केळाची संख्या. दरवर्षी दरवर्षी. आणि हे जे कंबळ पण आहे बघा पहा किती लांब आहे. हं. तर याच्यात गॅपिंग. फणीमध्ये अंतर पण बघा एका टिचीचं अंतर आहे. हां. तर हे जे ग्रेनरी आहे, ते पानं हे पेंदा बघा एक नंबर आहे. आणि तुम्ही याला किती वेळेस खत टाकलेलं आहे? 2दा खत टाकलं फक्त. 2दा खत टाकलेलं आहे. हं. आणि नंतर काही सोडलेलं आहे समजा. डिकंपोजर, जीवामृत, बॅगा तर काही. तुम्ही जे दरवर्षी किती वेळेस खत टाकता? 2दा टाकतो. 2दा टाकता. आणि तुमचं सोडणं सुरूच राहते समजा सोडणं पोटॅश, सुरूच. युरिया हे ते सोडणं सुरूच आहे. सुरूच राहते. तर तुम्ही आता याच्यानंतर बी हेच कंद लावणार? हो, हेच. तर ही लागवण साधारणतः केव्हा झाली होती? ऑगस्ट. ऑगस्टमध्ये? 20 ऑगस्ट. 20 ऑगस्टला. किती केळीचा प्लॉट आहे तुमचा? 3000. 3000 आहे. तर याला अंदाजे खर्च किती झाला? खर्च झाला असेल 50,000 रुपये. 50,000. हं. बरं बरं. खताचा 50,000, बाकीचा एखादा बाकीचा 50 निंदन बिंदन वेगळं समजा, लाख 1 दीड लाख लाख रुपये. लाख रुपये समजा 1.5 लाख रुपये झाला सगळं. हो. तर तुम्ही समाधानी आहात का या वर्षीच्या यानं? हो, समाधानी आहे. धन्यवाद.